नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन स्कीम बद्दल, म्हणजे सिलेक्ट माय सिडको होम बद्दल. जे बऱ्याच दिवसापासून आपला प्रश्न येत होता की आता नवीन अपडेट काय आले सिडको कडून. बट सिडको कडून बऱ्याच टाइमपासून फक्त नवीन डेट येत होती की रजिस्ट्रेशन प्रोसेसची डेट ही वाढवली गेली आहे, आणि या व्यतिरिक्त अजून काहीच अपडेट येत नव्हता. बट आता बराच टाइम वेट केल्यानंतर आता सिडकोने हे घरांच्या किमती या डिक्लेअर केल्या आहेत, आणि ह्या घरांच्या किमती आपण आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला नक्की कोणत्या एरियामध्ये ही घरांची किंमत किती असणार आहे, आणि तुम्ही स्वतः या घरांच्या किमती कशा प्रकारे बघू शकतात. त्यासाठीच आपण आता सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला या घरांच्या किमती या कोणत्या एरियामध्ये ह्या किती घरांच्या किमती दिल्या आहेत. आणि याचबरोबर आपण बघूया की या सिडकोच्या या स्कीम मध्ये भाग घेण्यासाठी शेवटची डेट आता सिडकोने काय ठरवली आहे. तर अशा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. तर चला मग ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करूया आणि पाहूया ही सर्व माहिती. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत सिडकोच्या जी ऑफिशियल वेबसाईटवरती, आणि आपण त्याच्या होमस्क्रीनवरती बघू शकतात की जी नोंदणीची आता शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. आणि त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता PMAYच्या अंतर्गत 2.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, म्हणजेच जे पण फ्लॅट्स हे EWS मध्ये असणार आहेत त्यांच्यासाठी 2.5 लाखची सबसिडी असणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत. आणि त्याचबरोबर आता आपल्याला जे बघायचं आहे की घरांच्या किमती आपल्याला कुठे बघायला भेटतील, तर तुम्ही जेव्हा या साईडला स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला इकडे सिडकोचे जे पण प्रकल्प आहेत त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला सर्व प्रकल्पाबद्दल तुम्हाला इकडे माहिती मिळू शकते की कोणत्या प्रकल्पाची प्राईस ही किती असणार आहे. तर तुम्ही बघू शकता कामोठेमध्ये जे पण प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये जर खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर 28चं जर आपण बघितलं तर इकडे आपल्याला 46.70 लाख एवढी ही अमाऊंट असणार आहे. आणि याचबरोबर तुम्ही इथे अजून माहिती बघू शकतात की ही जी पजेशन डेट आहे ही 30 जून 2025 ही असणार आहे. म्हणजे तुम्हाला ही पजेशन डेट ही फार महत्त्वाची असणार आहे, कारण की तुम्ही जे आता पैसे गुंतवतात आहेत ते पैसे तुम्हाला कधी त्यांचं रिटर्न, म्हणजे तुम्हाला जे घर कधी भेटणार आहे हे पण फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर EWS मध्ये हे तुम्हाला जवळपास 75,000चं बुकिंग अमाऊंट भरायचं असणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही LIG मध्ये बघितलं तर 1 BHK साठी तुम्हाला 1.5 लाखाचं तुम्हाला बुकिंग अमाऊंट किंवा EMD अमाऊंट ते तुम्हाला भरायचं असणार आहे. आणि त्याचबरोबर LIG मध्ये 2 BHK साठी तुम्हाला जवळपास 2 लाखाचं हे बुकिंग अमाऊंट भरून ठेवावं लागणार आहे. म्हणजे एवढा वेळ तुमची ती अमाऊंट ही ब्लॉक असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून इकडे जी माहिती भेटते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे इकडे 1 BHK 2 BHK हा प्रकार तुम्हाला इकडे बघायला मिळेल. त्याचबरोबर इकडे तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ म्हणजे त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला बघायला मिळेल, जो की 322 चौरस फुटाचा कार्पेट एरिया असणार आहे खांदेश्वरसाठी. आणि अजून इकडे जी महत्त्वाची माहिती इकडे दिसते जे की तुम्ही जर प्रिफर्ड होममध्ये तुम्ही जर 6व्या माळ्याच्या वरचा माळा जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला इकडे तुम्ही वाचू शकतात की 6व्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी 10 रुपये प्रति चौरस फूट लागू होतील. म्हणजे 10 रुपीज पर स्क्वेअर फीट हे तुम्हाला 6 and अबोवच्या वरती 6व्या मजल्यापासून, म्हणजे 6वा मजला आणि त्याच्यापासून जे वरती त्याच्या 7वा 8वा जे पण मजले असतील त्याच्यासाठी तुम्हाला हे 10 रुपये पर स्क्वेअर फीट हे लागू होणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर 6व्या माळ्याच्या वरचा जर फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या नॉर्मल जी प्राईस असणार आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडी अजून ती जास्त वाढलेली दिसेल. आणि याचप्रमाणे मित्रांनो, तर तुम्ही इकडे जो QR कोड बघितला, जो QR कोड जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्कॅन केला तर तुम्हाला या प्रकल्पामध्ये नक्की किती बिल्डिंग असणार आहेत आणि प्रत्येक बिल्डिंग वाईज प्रत्येक बिल्डिंगचं किती हे बांधकाम झालेलं आहे, म्हणजे किती पर्सेंटेज झालं आहे हे प्रत्येक बिल्डिंगच्या समोर तुम्हाला दिसेल. म्हणजेच या QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला अजून डिटेलमध्ये ह्या प्रकल्पाविषयी माहिती बघता येईल. तर या सर्व माहिती बघून झाल्यानंतरच तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कल्पना असेल की तुम्ही आता जे इन्व्हेस्टमेंट करतात ते तुम्हाला घर भेटायला नक्की किती वेळ लागणार आहे. तर याचबरोबर मित्रांनो, आपण पुढे जाऊया आणि बघूया की पुढच्या प्रकल्पांची प्राईस काय असणार आहेत. तर मानसरोवर रेल्वे स्टेशन जे आहे सेक्टर 39 त्याचा तुम्ही जर प्राईस बघाल तर 41.90 लाख असणार आहे. आणि जर तुम्ही बघाल सगळ्याच प्रकल्पासाठी ही जी प्राईस आहे ही सेम असणार आहे, म्हणजे फ्लोर राईज जे असणार आहे ते 10 रुपीज पर स्क्वेअर फीटचं असणार आहे. आणि ह्याची जी पोझिशन डेट आहे ती 31/12/2025 असणार आहे. याचप्रमाणे आपण तळोजामध्ये जर बघितलं तर तळोजामध्ये थोडीफार ही प्राईस आपल्याला काही रूमची ही कमी दिसते. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तळोजा सेक्टर 37 मध्ये जर बघितलं 34.20 लाख आहे. आणि तळोजा सेक्टर 28 मध्ये जर बघितलं तर 25.10 लाखची प्राईस आपल्याला बघायला मिळते. आणि तळोजा सेक्टर 39चा जो दुसरा प्रकल्प आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK 322 स्क्वेअर फीटचे आहेत, तिकडे तुम्हाला 26.10 lakhs आहे. आणि सेम जर 39मध्येच तुम्ही जेव्हा इथे बघतात, हा पहिला जो आपण प्रकल्प बघितला त्याचे तुम्ही क्षेत्रफळ जे आहे ते जास्त असल्यामुळे इकडे प्राईस ही 34.20 lakhची आपल्याला बघायला मिळते. आणि सेम आपण जर पनवेलमध्ये बघितलं तर पनवेलमध्ये ही प्राईस ही जास्त दिसते आपल्याला. कार्पेट एरिया तेवढाच आहे 1 BHKचा, बट 45.10 lakh ही प्राईस असणार आहे. फ्लोर राईज सेम आहे. आणि याचबरोबर जर वाशीमध्ये बघितलं तर वाशीमध्ये ही कार्पेट एरियाज आपण आतापर्यंत वरच्या फ्लॅटचा बघितला तर सगळ्या 1 BHKचा फ्लॅट जो ॲव्हरेज फ्लॅट आहे त्याचा जसं की आपण इकडे तळोजाचा बघतोय 322 स्क्वेअर फीट, प्राईस 25.10 lakh आहे. म्हणजे कार्पेट एरिया सगळ्यांचा सेम आहे, पण तुमच्या लोकेशन वाईज प्राईस डिफरन्स ही फार मोठी झालेली दिसते. जसं की वाशीमध्ये आपण आता बघतोय वाशी ट्रक टर्मिनलमध्ये तर इकडे 74.10 lakh अशी एवढी मोठी प्राईस आपल्याला इकडे बघायला मिळेल की 74.10 lakhची प्राईस असणार आहे. कार्पेट एरिया हा सेम असणार आहे, 1 BHK असणार आहे. आणि जे 6व्या मजल्यापासून जसं आपण वरतीही बघितलं त्याचप्रमाणे सगळ्या 6व्या मजल्यापासून वरच्या सर्व मजल्यांसाठी फ्लोर राईज ही 10 rupees पर स्क्वेअर फीट ही असणार आहे. आणि याचप्रमाणे मित्रांनो आपण पुढे बघितलं तर खारघर बस टर्मिनलचे जे 1 BHK आहेत त्यांची 48.30 lakh असणार आहे. खारघर रेल्वे स्टेशनच्या जवळपासचे जे प्रोजेक्ट आहेत जे 2 BHK आहेत त्यांचा कार्पेट एरिया हा 540 स्क्वेअर फीटचा आहे, त्यांची प्राईस ही 97.20 lakh असणार आहे. सेम त्याच्या 2 BHK असले तरी सुद्धा त्यांना जी फ्लोर राईज आहे ती सेम असणार आहे 10 rupees पर स्क्वेअर फीटची. आणि जो बस डेपोचा खारघरचा प्रोजेक्ट आहे सेक्टर 14चा त्याची प्राईस असणार आहे 48.30 lakh ही 1 BHK आहेत. आणि सेम जर आपण कळंबोलीचं बघितलं तर कळंबोलीमध्ये हे 41.90 lakh ही प्राईस असणार आहे. आणि याचप्रमाणे जे उल्वेचा जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये खारकोपर आणि बामणडोंगरी हे 2 प्रकल्प आहेत. आणि त्यामध्ये जर खारकोपर 2A आपण बघितलं तर 38.60 lakh एवढी मोठी अमाऊंट आहे. आणि खारकोपर 2B मध्ये आपण बघितलं तर 38.60 lakh ही सेम अमाऊंट असणार आहे. पण जर आपण उल्वे वामणडोंगरीमध्ये जर आपण बघतोय तर उल्वे वामणडोंगरी सेक्टर 6 म्हणजे 31.90 lakh एवढी अमाऊंट असणार आहे. आणि याचबरोबर जर उल्वे खारकोपर सेक्टर 16A मध्ये जर आपण बघतोय तर इथे प्राईस डिफरन्स हा डायरेक्ट 40.30 lakhचा असणार आहे. तर मित्रांनो माझं सजेशन तरी तुम्हाला हेच असेल की जर तुम्ही प्राईस डिफरन्स बघाल तर इकडे 40 lakh आहे बाकीच्या प्रोजेक्टसाठी, जो खारकोपरचा 38.60 lakh आहे. आणि बामणडोंगरीची प्राईस ही 31.90 lakh दिसते. म्हणजे फार मोठा असा फरक या दोन खारकोपर आणि बामणडोंगरीच्या घरांमध्ये आहे. बट जर तुम्ही कार्पेट एरिया बघाल तर कार्पेट एरिया हा अप्रॉक्स सेम दिलेला आहे, बट हा जो कार्पेट एरिया असतो हा अप्रॉक्स असतो. याच्यापेक्षा तुम्ही जर एक्झॅक्टली जेव्हा तुम्ही घ्यायला जाल तेव्हा तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये जो कार्पेट एरिया येतो त्याच्यामध्ये तुम्हाला फेरफार झालेला दिसू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल जे बामणडोंगरीचे जे फ्लॅट्स आहेत त्यांचा कार्पेट एरिया इकडे 322 जो दिसतोय इकडे, पण जेव्हा अलॉटमेंट लेटर आली तेव्हा त्याच्यामध्ये जो कार्पेट एरिया होता हा जवळपास 295 स्क्वेअर फीटच्या आसपासचा कार्पेट एरिया होता. म्हणजे एवढा छोटा कार्पेट एरिया, सिमिलर कार्पेट एरिया दोन्ही प्रोजेक्टमध्ये असूनही प्राईसचा फरक हा 38.60 40.30 lakh आणि त्याच्यानंतर इथे जो ऍक्च्युअल बामणडोंगरीमध्ये जो आहे तो 31.90 lakh हा असणार आहे. ही प्राईस तरी ठीक वाटते मला ह्या प्रोजेक्टच्या कंपॅरिझन मध्ये. आणि माझं सजेशन तुम्हाला येत असेल जर तुम्हाला उल्वेमध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या 2 प्रोजेक्टपेक्षा इथे घेतलं तर तुम्हाला नक्कीच प्राईसने फार मोठा फरक पडेल. आणि ह्या दोन्ही प्रोजेक्टमध्ये जर बघितलं तर हार्डली 5 मिनिटाचं डिस्टन्स असेल. आणि तरी सुद्धा या प्राईस डिफरन्स एवढा असल्यामुळे मला तरी वाटतं की काही दिवसांमध्ये सिडकोकडून या प्राईस या रिवाईज केल्या जातील आणि या प्राइजेस या थोड्याफार प्रमाणात सिडकोकडून कमी केल्याचं आपल्याला दिसण्यात येईल. पण मित्रांनो सध्या तरी याच प्राइस या फायनल ज्या सिडकोकडून अपडेट झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही जेव्हा या प्रोजेक्टमध्ये अप्लाय कराल तेव्हा तुम्ही नक्कीच याच प्राइसला फायनल धरून तुम्ही तुमचा बजेट असेल त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जो योग्य वाटेल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि याचबरोबर येणाऱ्या अजून व्हिडिओजमध्ये आपण याविषयी अजून जर काही अपडेट असतील आणि त्याबद्दल आपण नक्कीच व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आता आपण पाहिलं सिडकोच्या नवीन अपडेटनुसार की कोणत्या एरियामध्ये ही घरांची किंमत काय असणार आहे. तर मित्रांनो तुमच्या याविषयी काय प्रतिक्रिया आहेत? सिडकोची जी टॅगलाईन आहे सर्वांना परवडणारी घरे, ही टॅगलाईनला यांच्या किमती नक्कीच सूट करतात की नाही, तर याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात. आणि मित्रांनो याच्या पुढे जे सिडकोकडून अपडेट्स येतील त्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत जर बेल आयकनला प्रेस केलं नसेल तर नक्कीच बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून आपले येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो त्याचबरोबर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी युजफुल माहितीवर परत. धन्यवाद.